Good evening, and let us welcome all of you, 10th E and 10th D of Sulak School Barshi. And let us begin for the first session of the chapter Lenses Bhinge. लेन्स आणि आरसा यामध्ये गल्लत होते. आरसा आपण असा दाखवतो. एखाद्याला आरसा दाखवणे अशी म्हण नाही वापरायची. हे असं शेड करतो, आठवतंय? आणि मग या शेडचा अर्थ काय, मागून या बाजूनी पारा आहे आणि मग इकडून प्रकाश किरण आला, ही स्तंभिका इकडून गेला, हा आय, हा आर अँगल. एम आय राईट? अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आपाती कोण बरोबर परावर्तन कोण. हे झालं रिफ्लेक्शन, परावर्तन, आरसा. त्याच ऐवजी जर वक्राकार गोलीय आरसा असला तर हा झाला अंतर्वक्र आरसा. शेडिंग नेहमी उजवीकडच. पुन्हा बहिर्वक्र आरसा असला तर तोही असाच. अंतर्वक्र आरशाचं प्रकाश किरण असा पडला तर तो असा इकडे जाईल, बरोबर आहे ना? आणि बहिर्वक्र आरशाचा समजा असा किरण आला तर इकडच्या फोकसच्या दिशेनं तो गेल्यासारखा करायचा आणि मग तो असा जाईल. म्हणजे हाही आरसाच आहे. मी या धड्यातला अजून सुरू केलेलं नाही. मला सांगायचं काय, त्यातलं समजलं का? आरशामध्ये जिकडून प्रकाश आलाय तिकडून त्याच माध्यमाला तो जाणार आहे. पण आता आपल्याला शिकायचंय लेन्सेस. इथून पुन्हा असा जाणार आहे, एअर माध्यमातून, काच माध्यमातून पुन्हा एअर मध्ये जाणार आहे. आणि हेच तर आपला चष्मा आहे. जर इथं आरसाच लावला असता तर तुमच्याकडून आलेले किरण तिकडूनच गेले होते, म्हणजे मला काही दिसणार नाही, बरोबर आहे ना? मग आरशानी परावर्तन होत आहे, भिंगानी काय होतंय, अपवर्तन होत आहे. मग ते आपल्याला भिंग शिकायचंय. मग भिंग कोण आहे? पहिले आपल्याला डायरेक्ट आपल्याला गोलीय आरसे जसं आपण शिकलं तसं आपल्याला लेन्स, स्फेरिकल लेन्स शिकायची आहे. स्फेरिकल लेन्स म्हणजे हा पोकळ चेंडू आहे. भरीव सुद्धा असू शकतो, त्याच्यापासून लेन्स बनवायची म्हणजे. काय केलं? हा भरीव चेंडू आहे. भरीव चेंडू म्हणजे हा असा, त्याचा एवढा पार्ट तसाच ठेवला आणि एवढी काच फोडून बाजूला काढली. हे नको आम्हाला, एवढंच उरलं. ते आहे हे. मग हे भरीव आहे, हे सगळं भरीव आहे, पोकळ नाही आहे, भरीव काच. मग या काचेतून, मग हवेतून, काचेतून मग प्रकाश किरण वळणार आहे. आता ते वळणं कसं ते मी सायंटिफिकली सांगणार आहे, पण एक मोघम तुम्हाला अंदाज सांगितला की लेन्स मधून काय घडतंय, आरपार प्रकाश जातोय दुसऱ्या बाजूला. खलास, एवढं जरी लक्षात आलं तर. मग त्याचे बरेच प्रकार आहेत. बाय कॉन्केव्ह, दोन्ही बाजूनं हे असलेला, फुगवटा असलेला, हा आहे बाय कॉन्व्हेक्स. हा बाय कॉन्केव्ह आहे. प्लेनो कॉन्व्हेक्स, प्लेनो कॉन्केव्ह, पोटात गेलेला, अशा आकृत्या. आणि कॉन्व्हेक्सो कॉन्केव्ह, त्याला कधी कधी निगेटिव्ह मिनिस्कस म्हणतात. तो म्हणजे हा असा पण आणि असा पण आहे. शेवटची आकृती बघा त्याच्यातली. मग बेसिकली हा लेन्स तयार करतात कसा? तर मी मगाशी सांगितलं, दोन एक स्फिअर घेतला आणि त्याचा हवा तो पांटकट केला तर तो झाला कॉन्व्हेक्स लेन्स, इकडून इकडून. परंतु याचाच तुम्हाला जर कॉन्केव्ह तयार करायचं तर एवढं उडवायचं,
हे एवढं उडवून टाकायचं, मग राहतंय हे एवढंच. हा झाला असा, हा झाला कॉन्व्हेक्स असं कॉन्केव्ह लेन्स, हा आहे कॉन्व्हेक्स लेन्स. हा कॉन्व्हेक्स, हा कॉन्केव्ह. इथपर्यंत समजलं का? या बेसिक गोष्टी तुम्ही सुरुवातीच्या स्वतःहून लिहून काढा. डायरेक्ट तुम्ही काढायची नंतर आकृती 7.3. याचे महत्वाचे पॅरामीटर्स कोणते तर सांगतो. हे बघा, हा आहे कॉन्व्हेक्स, हा आहे कॉन्केव्ह. याचा जो भूतकाळातला जो वर्तुळ होता, या सरफेसचं भूतकाळ म्हणतोय पूर्वी, आणि या सरफेसचं हे वर्तुळ होतं इकडं. एम आय राईट? याचा सेंटर इथं आहे आणि याचा सेंटर इथं आहे. याला C2, याला C1 म्हणायचं. उरलेलं जर मी खोडलं आणि फक्त एवढंच ठेवलं आणि C1 C2 जोडले तर यांना म्हणायचं प्रिन्सिपल ऍक्सिस. तसंच याचा सेंटर हाय, याचा सेंटर हाय, मग हे दोन C1 C2 जर जोडले तर बनतो प्रिन्सिपल ऍक्सिस. म्हणून हा सरफेस असा घेऊन मी जे करणार आहे ते C1 C2, थोड्या CC म्हणा किंवा C1 C2 म्हणा चालतं. ते कोण आहेत? वक्रता केंद्र. वक्रता केंद्राची काय व्याख्या? मग या भिंगाचा हा एक सरफेस घेतला, पृष्ठभाग, तो पूर्वी ज्या वर्तुळाचा किंवा गोलाचा हिस्सा होता त्या गोलाचा केंद्रबिंदू, द पार्ट ऑफ द कर्व्ड पार्ट ऑफ द लेन्स विच वॉज अर्लियर ए पार्ट ऑफ अ स्फिअर, पूर्वी तो स्फिअरचा पार्ट होता, त्याचा सेंटर, दॅट सेंटर इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ कर्व्हेचर. दुसरा कर्व्ड पार्ट जो पूर्वी एका वर्तुळा किंवा गोलाचा भाग होता, त्या गोलाचा केंद्रबिंदू त्याला म्हणायचं वक्रता केंद्र. मग या सरफेसचं वक्रता केंद्र इकडे आहे, या सरफेसचं वक्रता केंद्र इकडे आहे. म्हणजे डाव्या सरफेसचं वक्रता केंद्र C2 आहे, उजव्या सरफेसचं वक्रता केंद्र C1 आहे. हे झालं कोणाविषयी? बहिर्वक्र विषयी, कॉन्व्हेक्स विषयी. कॉन्केव्हचं कसं आहे? याचं पूर्वी इथं होतं, याचं पूर्वी इथं होतं, म्हणजे याचा केंद्रबिंदू हा आहे, याचा केंद्रबिंदू हा आहे, म्हणजे ज्या बाजूचा सरफेस आहे तिकडेच त्याचा केंद्रबिंदू आहे. मगाशी तसं नव्हतं. आणि मग ते केंद्रबिंदू जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला तुम्ही म्हणाल लेन्स आणलं की तो लेन्स आपण विकत आणली बाजारातून, त्या दुकानवाल्यांनी प्रिन्सिपल ऍक्सिसच दिला नाही, मुख्य अक्ष दिला नाही. तर मुख्य अक्ष काय त्या लेन्स बरोबर बाजारात नाही आणताना विकत मिळत नसतो, तो आपल्या कल्पनेचा भाग आहे, आपली त्याची भूमिती आपल्याला त्याची शिकायची आहे म्हणून. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा सी म्हणजे कोण? वक्रता केंद्र, हे समजलं. सेंटर ऑफ कर्वेचर हे समजलं. काही अडचण आहे का? काही नाही. आता या ह्याच समजा आता एकच सरफेस लक्षात ठेवा, हे वर्तुळ इकडचा आहे, या सरफेसचा आहे, त्याचा सी हा आहे C1, हा C1 आणि इकडचा किंवा हे जोडणारे जे रेषाखंड आहे त्याला म्हणायचं रेडियस ऑफ कर्वेचर, वक्रता त्रिज्या. आता इकडच्या सरफेसचं काय असेल? मग हा केंद्रबिंदू C2 असेल तर ही वक्रता त्रिज्या या सरफेसला जोडायचं. कळलं? म्हणजे काय? मग त्या वर्तुळाकार सरफेसवरील कुठलाही एक बिंदू, समजा हा बिंदू A आहे, जर मी C1 ला जोडला तर तो झाला रेडियस ऑफ कर्वेचर R. जर कोणताही A बिंदू, P बिंदू, D बिंदू, कुठलाही बिंदू जर C1 ला जोडला मी तर ती त्याची काय झाली? वक्रता त्रिज्या, रेडियस ऑफ कर्वेचर. इट इज शोन बाय R. कळलं? व्यवस्थित समजलं? आता मी स्पेशली तुम्हाला
बहिर्वक्रच शिकवतो, सेम अंतर्वक्रला असेल. आता दुसरं, बहिर्वक्र भिंग जर तुमचा एक्झॅक्ट निम्मा इकडे म्हणजे सिमेट्रिकल असेल, तर वरची बॉर्डर टू वरचा एंड टू खालचा एंड अशी रेषा, अर्थात पुन्हा काल्पनिकच, ही आपली भूमिती आहे. आणि हे C1 C2 जोडून तयार होणारा मुख्य अक्ष, यांचा भिंगाच्या आतला, हे भरीव भिंग आहे, भिंगाच्या आतला जो काल्पनिक बिंदू असतो त्याला म्हणायचं ओ, त्याला म्हणायचं ऑप्टिकल सेंटर, त्याला म्हणायचं प्रकाशीय मध्य. कुणाचा? त्या भिंगाचा. आता प्रकाशीय मध्याची काय प्रॉपर्टी ते नंतर बघू, त्याचा गुणधर्म आहे नंतर बघू. ते काय काय समजलं पहिल्यांदा? वक्रता त्रिज्या, वक्रता केंद्र, आणि आता शिकवलंय मी ऑप्टिकल सेंटर, म्हणजेच काय? प्रकाशीय मध्य. कोणाचा? भिंगाचा. लक्षात आलंय? मग आता मी सांगतो त्या फक्त डेफिनेशन पटपट लिहून घ्या. कुठली आकृती काढायची? 7.3 त्या दोन्ही आकृत्या काढायच्या. पान नंबर 80 वरच्या दोन्ही आकृत्या, खालच्या दोन्ही. जागा सोडा त्याला. स्टार. गोलीय भिंगांचे दोन प्रकार आहेत. देर आर टू टाइप्स ऑफ spherical mirrors, spherical lenses. There are two types of spherical lenses. गोलीय भिंगांचे दोन प्रकार आहेत. आकडा 1 बहिर्वक्र भिंग, कॉन्व्हेक्स लेन्स. आकडा 2 अंतर्वक्र भिंग, कॉन्केव्ह लेन्स. आता ते बायकॉन्व्हेक्स, बायकॉन्केव्ह, प्लेनो कॉन्व्हेक्स हे सगळे उपप्रकार आहेत त्याचे. मुख्य हे दोन, ते नंतर तुम्ही लिहिलं तरी चालतं. स्टार एक सोडा. सम इम्पॉर्टंट पॅरामीटर्स ऑफ लेन्सेस. स्टार करा. काही महत्वाचे घटक. आधी भिंगांचे हा शब्द लिहा. भिंगांचे काही महत्वाचे घटक. सम इम्पॉर्टंट पॅरामीटर्स ऑफ लेन्सेस. डॅश नंबर 1 सेंटर ऑफ कर्वेचर, वक्रता केंद्र. सेंटर ऑफ कर्वेचर, वक्रता केंद्र. डॅश the center of the sphere of which गोलाचा केंद्रबिंदू, ज्याचा of which the surface of the lens is a part, ज्याचा भिंगाचा वक्र पृष्ठभाग किंवा ज्याचा भिंगाचा पृष्ठभाग हा एक भाग बनतो. of which the surface of the lens is a part, comma, is called center of curvature. त्यास वक्रता केंद्र म्हणतात. पॅराग्राफ. भिंगाला दोन वक्र पृष्ठभाग असल्याने the lens has two curved surfaces. The lens has two curved surfaces. So it has two
सेंटर्स ऑफ कर्वेचर म्हणून त्यास 2 वक्रता केंद्र असतात. म्हणून त्यास 2 वक्रता केंद्र असतात. So it has 2 centers of curvature, comma, on the either side of the lens. व ते भिंगाच्या दोन्ही अंगास असतात. व ते भिंगाच्या दोन्ही अंगास असतात. ब्रॅकेट मध्ये कॅपिटल C1, कॅपिटल C2. एक वसडा स्टार रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर डॅश. भिंगाचा पृष्ठभाग व वक्रता केंद्र, the surface of the lens and the center of curvature, if joined by a segment, वक्र पृष्ठभाग व वक्रता केंद्र जर रेषाखंडाने जोडले, if joined by a segment, then it is called radius of curvature. त्यास वक्रता त्रिज्या म्हणतात. ब्रॅकेट मध्ये कॅपिटल R1, R2. स्टार प्रिन्सिपल ऍक्सिस, मुख्य अक्ष, तिसरा आकडा. मुख्य अक्ष प्रिन्सिपल ऍक्सिस डॅश. भिंगाचे दोन्ही वक्रता केंद्र C1, C2. भिंगाचे दोन्ही वक्रता केंद्र C1, C2. इकडे लिहा इंग्लिश वाले. द लाईन जॉइनिंग both the centers of curvature is called principal axis. भिंगाचे दोन्हीही वक्रता केंद्र C1 व C2 जोडून तयार होणाऱ्या रेषेला, the line joining both the centers of curvature is called a principal axis of the lens. भिंगाचे दोन्ही वक्रता केंद्र जोडून तयार होणाऱ्या रेषेला मुख्य अक्ष असे म्हणतात. भिंगाचा मुख्य अक्ष असे म्हणतात. आता अतिशय महत्वाचं सांगतो, कच्चं पान काढा. मला 6, 2, 8, 2, 10 आकृत्या अशा पाहिजेत, थोडा थोडा गॅप सोडून. साधारण तुमचं हे पान आहे असं समजा थोड्या वेळ क्वायर वहीचं. तर इथं टायटल काहीतरी ओळ, त्याच्यानंतर गॅप सोडून असा एक प्रिन्सिपल ऍक्सिस येईल. इथं आकृती होईल वर खाली, नंतर दुसरी आकृती सुरू होताना पुन्हा इथं त्याचं नाव टाकणार आहेत आपण. पुन्हा इथं प्रिन्सिपल ऍक्सिस येणार आहे आणि इथं आकृती येणार आहे. कळलं? असं एका पानावर 2 करायच्या. काय करायचं सांगतो, नीट बघा. पहिल्यांदा हे टायटल टाकलं, आकडा 1. जे काय असेल ते नंतर बघू आपण. पहिल्यांदा आकडा 1 टाकला, त्याचं टायटल असेल काहीतरी. नंतर 4-5 वेळी सोडायच्या पट्टीनं पार समासापासून वहीच्या बॉर्डर पर्यंत काटकसर न करता छान रेष मारायची. आता काय करायचं, पट्टी लावायची, त्याचे अंक त्या रेषेला चिकटतील. 0, 3, 6, 9, 12 सिनेमाचा शो असतो की नाही तसं 0, 3, 6, 9, 12 सेंटीमीटरचे डॉट करायचे. जिथं 0 तिथं हा डॉट झाला, दुसरा 3चा,
नंतर 6चा, नंतर 9चा आणि नंतर 12चा. मी तुम्हाला रेगा काढून का दाखवलंय तर तुम्हाला दिसावं म्हणून. तुम्ही अशा रेगा मारायचे नाही. फाईन एकदम पॉइंटेड पेन्सिलने डॉट करायचे. आता मधली जी आहे 0, 3, 6 वाली तिथं उभी पट्टी लावून 2.5 सेंटीमीटर वर 2.5 सेंटीमीटर खाली असा रेषाखंड काढायचा. फेंट काढायचा पण दिसावा, अति पण फेंट नाही. कर्कटकचं टोक 0 वर ठेवायचं. 0 दिसतोय बघा इथे 0. पेन्सिल इथं आणायची. कुठं? इथं. इथं आणायची. पडती का बघायची बरोबर पेन्सिल आणि हा सरफेस काढायचा. पुन्हा पेन्सिल इथं ठेवायचं, कर्कटकचं टोक इथं ठेवायचं आणि इथं ठेवून इथं टोक ठेवून हे करायचं. म्हणजे डावीकडे ठेवून इकडचा सरफेस येईल आणि उजवीकडे ठेवून विरुद्ध सरफेस येईल. कसं? अजून एकदा. ही रेषा 0, 3, 6, 9, 12. 6 वर 2.5 इथून याच्या इथून हे आणि याच्या इथून हे. कळलं? अशा मला जवळजवळ 8 फिगर पाहिजे. आता मी इथून तुम्हाला कोणीच मला दिसत नाहीये. मला तुम्ही आता उद्या येताना केलंय का नाही मला माहित नाहीये. ऐनवेळी तुम्ही पुन्हा ते करत बसणार आहेत मला माहिती आहे. म्हणजे 100 मधले 70% तर ते ऐनवेळीच करत बसणारे असतात. पण माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जर प्री फॅब्रिकेटेड तयार ठेवलं, हे रेडी ठेवलं, तर आय विल बी एबल टू टेल यू हाऊ टू ड्रॉ द डायग्राम्स ऍज फास्ट ऍज पॉसिबल. होण्याच्यासाठी आपला हा उद्योग आहे. कळलं का? एक मिनिट. हा, तर इथपर्यंत आलो आपण. आता आपल्याला यातलं लास्ट लिहायचंय. ऑप्टिकल सेंटर लिहा. ऑप्टिकल सेंटर, प्रकाशीय मध्य. आता प्रकाशीय मध्याचं तिथं दाखवलंय बघा. ऑप्टिकल सेंटर ऑफ लेन्स 7.4च्या आकृत्यात ते दोन्ही काढायच्या. काय आहे तुम्हाला माहिती? हवा माध्यम, काच माध्यम आणि पुन्हा हवा माध्यम. तो जो प्रकाशीय मध्य असतो तो कोण आहे? हा तो एक असा भिंगाच्या आतला काल्पनिक बिंदू आहे. तुम्हाला माहिती काचेतनं प्रकाश चिपेतनं नेला तर तो असा 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 होतोय. पण इथं सुद्धा तसंच होणार आहे या भिंगातनं जाताना. परंतु त्याचा एक पॉइंट असा असतो, समजा हा हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, त्याच्यातून जाणारा प्रकाश सरळ जातो. भले हवा, काच, हवा जरी असली तर तो न विचलित होता जातो. कुठलाही किरण फक्त त्याच्यातून जाणारा, गेला, इथून आला, गेला, इथून आला, गेला. सगळे किरण ओ मधून जाणारे इकडं तिकडं विचलित होत नाहीत. असा तो काल्पनिक बिंदू आहे. त्या बिंदूला म्हणायचं ऑप्टिकल सेंटर. कळलं का? आणि ऑप्टिकल सेंटरची हीच व्याख्या आहे. लिहा मी सांगतो. भिंगाच्या, कोणत्याही भिंगाच्या आत the points inside the lens on the principal axis, कोणत्याही भिंगाच्या आत, प्रकाशी मुख्य अक्षावर, कोणत्याही भिंगाच्या आत, मुख्य अक्षावर असलेला असा बिंदू, the point inside the lens on the principal axis through which light rays pass without changing their path. भिंगाच्या आत, मुख्य अक्षावर असलेला असा बिंदू ज्यातून जाणारा प्रकाश किरण मार्ग न बदलता पुढे तसाच जातो, is called optical center of the lens. Rays pass without changing their path is called the optical center of the lens. ब्रॅकेट मध्ये O.
काय म्हणलंय, मार्ग न बदलता तसाच पुढे जातो, त्यास भिंगाचा प्रकाशीय मध्य म्हणतात. प्रकाशीय मध्याला अवतरण चिन्ह अंडरलाईन करा. तर आता 8:02 झालेले आहेत. आपला हा या धड्याचा पहिला सेशन संपलेला आहे. ओके. उद्या सकाळी 11:30ला आपला सेशन विज्ञान ए चा आहे. संध्याकाळी 7ला विज्ञान ए चा आहे, रविवार असला तरी, कारण का आजचं सकाळचं बुडलेलं आहे म्हणून म्हणतोय. तर उद्या आपण भेटूया. ओके, टाटा, बाय बाय, सी यू, गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड जय सुलाख्या.